तलाठी भरती 2026 जाहीर 1539 नवीन पदे तलाठी भरतीसाठी उपयुक्त आहेत. अर्ज कसा करायचा, पात्रता, परीक्षा, महत्त्वाच्या तारखा आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्रातील लाखो युवकांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत. अखेर तलाठी भरती जी आहे जाहीर झालेली आहे. म्हणजेच तब्बल 1539 पदं जे आहेत तलाठी भरतीसाठी जाहीर केलेले आहेत. प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज देखील जे आहे आपल्याला सुरू झालेले पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच तलाठी भरतीसाठी तब्बल 1539 पदांसाठी जी भरती निघाली आणि त्याच्यासाठी अर्ज पण सुरू झालेले आहेत. पण काही जणांना अर्ज कसा भरायचा हे काही संपूर्ण माहिती माहीत नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे. म्हणजेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पात्रता, वयमर्यादा, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पद्धत आणि महत्त्वाच्या तारखा अगदी सोप्या भाषेत आणि सरळ सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC गट क संयुक्त भरतीमध्ये तलाठी पदांचा समावेश करण्यात आला आहे. या भरती अंतर्गत 1539 तलाठी पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पण काही जणांना अर्ज कसा करायचा आहे काही माहिती नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या भरतीसाठी उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आणि इतर अटी आपल्याला अधिकृत जाहिरातीनुसार लागू राहतील. म्हणजेच अधिकृत जाहिरातीनुसार आपल्याला जे आहे इतर अटी सांगण्यात येईल. म्हणजेच आपल्याला सर्वप्रथम मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे आणि तलाठी भरती परीक्षेची MPSC मार्फत घेतली जाणारी आहे. प्राथमिक परीक्षेनंतर पुढील टप्प्यांची प्रक्रिया आयोगाच्या नियमानुसार होईल. त्यामुळे उमेदवारांनी अभ्यासाला आत्तापासून सुरुवात करावी. तर तलाठी भरतीची परीक्षा ज्या MPSC मार्फत घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी जे आहे आत्तापासून अभ्यासाला बसावे. म्हणजेच अभ्यासाला तयारी करावी. कारण आपल्याकडे वेळ आणि टाईम खूप कमी आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर उमेदवारांनी अभ्यासाला बसावे आणि आतापासूनच आपण जे आहे अभ्यास पूर्ण करावा. अर्ज कसा करायचा? अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. अधिकृत MPSC पोर्टलवर जा, नवीन नोंदणी करा किंवा लॉग इन करा. गट क संयुक्त परीक्षा निवडा, आवश्यक माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करा, शुल्क भरून अर्ज अंतिम सबमिट करा. अर्जाची प्रिंट सुरक्षित ठेवा. अर्जाची प्रिंट आपण जतन करून ठेवा जे आपल्याला पुढील कामांसाठी, पुढील वाटचालीसाठी कामाला येऊ शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख चुकवू नका. भरतीबाबतच्या सर्व अपडेट्स, प्रवेशपत्र आणि परीक्षांचा तारखा MPSCच्या अधिकृत सूचनांनुसार तपासा. सोशल मीडियावरील अफवावर जे आहे विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर खूप अफवा येत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांना जे आपण दुर्लक्ष करून आपण पुढं जा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सरकारी भरती योजनेचा ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.